त्या अनुषंगाने आपल्याला बरेच जण डिप्लोमा झालेले आहेत, बरेच जण YCB झालेले आहेत, काही MA करतायत, काही MA कम्प्लीट झालेले आहेत, काही डिप्लोमा करतायत आणि अजून काही वेगळे कोर्सेस आपल्याकडे केलेले आहेत. तर आता पुढे काय करायचं हा एक प्रश्न सर्वांना पडत असतो, किंवा पुढे कशा पद्धतीने आपलं या योगाचं जे शिक्षण तुम्ही घेतलंय त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे की आपल्या करिअरमध्ये, बरोबर, की ज्या दृष्टीने तुम्हाला त्याच्यातून अर्थार्जन पण होईल आणि तुम्ही योगाच्या मार्गावरती सुद्धा चालत राहाल. ठीक आहे. तर त्याच विषय घेऊन आपण आजचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. म्हणजे आपल्या योग शिक्षणानंतर आपल्या करिअरच्या जे काही वाटा आहेत व्यावहारिक स्वरूपामध्ये, तर ते आपण कशा चालू ठेवायच्या, तर त्याविषयी आपण आज बोलणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा, जेव्हा आपण एखादी गोष्ट करिअर म्हणून निवडतो, नीट लक्षात घ्या, बऱ्याच वेळा करिअर म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. करिअर म्हणजे काय की आपल्याला ज्याच्यातून किंवा जे काम करण्यामधून आपल्याला काही प्रमाणामध्ये अर्थार्जन मिळतं आणि जे काम करायला आपल्याला आवडतं सुद्धा, बरोबर. तर त्याच्यामध्ये जर का आपण करिअर केलं असेल आपलं, तर आपल्याला जास्त फायदा होतो किंवा त्या गोष्टी करणं त्याला करिअर म्हणतात. ठीक आहे. म्हणजे काय की ज्या कामामधून आपल्याला अर्थार्जन मिळतंय आणि जे काम करताना आपल्याला त्याच्यातून आनंद मिळतोय त्याला करिअर म्हणतात, बरोबर. आणि ते कसं पाहिजे, लॉंग टर्म साठी पाहिजे, बरोबर. नाही तर उगीच मी 4-6 महिने योगाचा क्लास घेतला आणि मग आता काही करत नाही, असं नाही पाहिजे, बरोबर. लॉंग टर्म पाहिजे. मग त्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला करिअर करायचं असेल तर त्या गोष्टीची इत्यंभूत माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, तरच आपण ती लॉंग टर्म ड्युरेशन साठी नेऊ शकतो. किंवा त्याच्यामधल्या वेगवेगळ्या जे काही वेगवेगळ्या जे काही क्षेत्र आहे त्या करिअर मधलंच आपण त्या क्षेत्रामध्ये पुढे पुढे जाऊ शकतो. नाहीतर फार लिमिटेड स्कोप राहतो आपल्याला आपलं करिअर वाढवायचं दिशेने, किंवा ते करिअर होऊ शकत नाही, बरोबर. एकाच गोष्टीच्या वेगवेगळ्या अँगलनी आपल्याला पाहता येणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे कसं, एखादा आंधळ असतो, त्याला हत्तीच्या सोंडीला हात लावला तर त्याला काय वाटतं, हत्ती म्हणजे सोंडीसारखा आहे. कानाला हात लावला तर हत्ती म्हणजे सुपासारखा आहे. एकाने हात लावला तर त्याला काय वाटतं, हत्ती म्हणजे खांबासारखा आहे, बरोबर. आता ही गोष्ट झाली. पण जर का योगशास्त्राच्या बाबतीत विचार करायचा झाला किंवा कुठल्याही गोष्टीत जर का करिअर करायचं असेल तर तुम्हाला आपलं करिअरचा जो विषय आहे तो विषय पूर्ण माहित पाहिजे, बरोबर. नाहीतर नुसतंच योगामध्ये करिअर करतोय मग फक्त योगासनच घेतो, योगासनाचा क्लासच घेतो, बाकी मला काय त्यातलं येत नाही, बरोबर. म्हणजे योगा माझं करिअर म्हणजे फक्त हत्तीचे सोंडच आहे, बरोबर. किंवा मी फक्त शिकवतेच किंवा शिकवतोच किंवा मी फक्त ऑनलाईनच क्लास घेतो, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त मला येत नाही कारण की मला ते जमत नाही. तर ह्या गोष्टी व्हायला नकोत. आपला तेवढा कॉन्फिडन्स डेव्हलप व्हावा या दृष्टिकोनातून तुमचा सतत अभ्यास ठेवणं गरजेचं आहे. कारण की मी एकदम सुरुवातीलाच सांगितलं असतं आहे, म्हणजे की आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचं सर्टिफिकेट मिळतं तेव्हा तुम्हाला तो विषय पूर्ण कळालाय म्हणून ते सर्टिफिकेट मिळत नाही. लक्षात घ्या माझं नीट वाक्य. एखाद्या गोष्टीचं जेव्हा सर्टिफिकेट मिळतं, उदाहरणार्थ डिप्लोमा तुम्ही पास झालेला आहात, त्याचं मार्कशीट तुमच्याकडे आलेले आहे, सर्टिफिकेट तुमच्याकडे आलेलं आहे, इमॅजिन करा. आणि ते मिळालं म्हणजे तुम्हाला आता सगळा योगा यायला लागला असं नाही. आणि हे सगळ्या विषयांमध्ये, आपण आता योगाच्या विषयामध्ये बोलतो, मी योगाचं उदाहरण देतोय, पण आमच्या वैद्यकीय पेशामध्ये सुद्धा तसंच असतं की एखादी डिग्री मला आत्ता मिळाली, मी जस्ट पासआउट झालोय, आत्ताच माझी फायनल इयरची परीक्षा दिली, पासआउट झालोय, माझ्या हातामध्ये मार्कशीट आहे, म्हणजे मला सगळं नॉलेज आलं असं नाही. तर हे सगळ्या क्षेत्रात आहे, मी फक्त माझं ज्या क्षेत्रातलं अनुभव आहे ते तुमच्याशी शेअर करतोय. तर त्या सर्टिफिकेटचा दुसरा अर्थ असा असतो की आपण आता त्या क्षेत्रामध्ये
अधिक अभ्यास करायला इलिजिबल झालेलो आहोत आणि बेसिक गोष्टी ज्या लागतात त्या अभ्यासक्रमासाठी त्या तुमच्याकडे आहेत, म्हणून हे सर्टिफिकेट आहे. बरोबर. म्हणजे आता तुम्ही जर का डिप्लोमा झाला असेल, MA कम्प्लीट झाला असेल, YCB झाला असेल, आयुष मिनिस्ट्रीचा योगा सर्टिफिकेशन बोर्डचा, तर तुमच्याकडे योग क्षेत्रामध्ये कार्य करायला तुम्हाला परमिशन मिळाली आहे आणि तुम्हाला आता त्याच्यात काम करू शकता तुम्ही. बरोबर. तर ते हा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तो एक डोक्यात ठेवा, की आता आपण अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. ज्या ज्या गोष्टी आपल्या शिकायच्या राहिलेल्या आहेत, कदाचित काही गोष्टी तुमच्याकडून मिस झाल्या असतील, काही गोष्टी ऑनलाईन शिक्षणापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील, काही लोक प्रत्यक्ष इथे येतात तरी सुद्धा कधी कधी काही मिस झाल्या असतील, तर त्या गोष्टी शिकून घेणं, जाणून घेणं हे फार गरजेचं असतं जर का तुम्हाला योग शास्त्रामध्ये करिअर करायचं असेल तर. ठीक आहे, आलं लक्षात? आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह पण घेऊ. कोणाला काही शंका आहे का? शंका म्हणजे मी आतापर्यंत जे सांगतोय ते कळालंय का? थोडस बोलला तर बरं पडेल. आता आवाज येस येतोय सर. सगळ्यांना? हो सर. हो सर. येस सर. हो सर. आवाज येतोय ना? हो सर. रेंज गेली सर. हो सर, आवाज येतोय. लक्षात येतं. तर पुढे आपल्याला काय करायचं आहे किंवा आपण काय काय करू शकतो हा स्कोप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला आता मार्गदर्शन करणार आहे. बरोबर. तर योग तुम्ही शिकलेला आहात. योग हा विषय आपल्या शरीरापासून सुरू होतो ते आपल्या आत्म्यापर्यंत संपतो. बरोबर. त्यामुळे कोणत्या टप्प्यापर्यंत तुम्ही आहात त्याच्यावरून तुमचं पुढे काय करायचं हे गोष्टी ठरू शकतात. बरोबर. मग आता योग डिप्लोमा केल्यानंतर खरं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण करिअर करू शकतो. आपलं MA केल्यानंतर करिअर करू शकतो. टप्प्याटप्प्याने आपण बघूयात की त्याच्यामध्ये काय काय करिअर आपण करू शकतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की योग शिक्षण किंवा आजकालचं जे काही हे जीवन आहे माणसाचं ते कसं थोडंसं तणावपूर्ण झालेलं आहे. प्रत्येकाला वेळ नाहीये किंवा तेवढा स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. तर तुम्ही स्वतः हे कदाचित अनुभवत पण असाल. कधी कधी स्वतः पण आपण म्हणतो की मला योग करायला वेळ नाहीये किंवा मला हे जमत नाही. तर आजकाल योग, आयुर्वेद, निसर्गोपचार किंवा वेलनेस सेंटर याचा फार झपाट्याने काय होत आहे ते वाढत चाललंय. त्याचं जे काही क्षेत्र आहे ते वाढत चाललंय. त्यामुळे प्रशिक्षित योग शिक्षकांची गरज ही वाढत चालली आहे. ती भारतामध्ये सुद्धा आहे आणि भारताच्या बाहेर सुद्धा आहे. बरोबर. मी नेहमी सांगतो की माझी एक इच्छा आहे की आपल्यातला एक स्टुडंट तरी आउट ऑफ इंडिया जावा, जे जशा प्रकारे मी गेलो होतो तसं. आउट ऑफ इंडिया सुद्धा योगा टीचर्सची फार मागणी आहे. फक्त आपण तेवढं कॅपेबल झालो पाहिजे की आउट ऑफ इंडिया जाऊन आपण शिकवता आलं पाहिजे, आपल्याला करता आलं पाहिजे. मग आता करिअर म्हणलं तर दोन पार्ट आहे त्याच्यामध्ये. एक म्हणजे अकॅडमिक पार्ट, ठीक आहे, आणि दुसरा येतो तो व्यावसायिक पार्ट. बरोबर. मग आपण पहिल्यांदा बोलूयात अकॅडमिक पार्ट विषयी. मग अकॅडमिक म्हणजे काय, तर शैक्षणिक आपलं वाढ होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल योग साधनेमध्ये. बरोबर. आणि मग नंतर व्यावसायिकतेकडे जाऊयात, कारण की कुठल्या कुठल्या शिक्षणांमुळे कोणकोणते योगातले व्यवसाय आपल्याला करता येतील ह्याचा मुद्दा. म्हणून मी पहिले अकॅडमिक पार्ट बघतो की तुम्ही योगा डिप्लोमा झालेला असाल किंवा काही लोक कदाचित जॉईन झाले आहे. एक दोन मला असं दिसले की त्यांनी आपल्याकडे काही केले नाही अजून, फक्त क्लासला येतात. तर अशांसाठी डिप्लोमा करणं, त्याच्यानंतर डिप्लोमा झाला असेल तर याच्यामध्ये योग क्षेत्रामध्ये तुम्ही जर का 12वी पास असेल तर BA योगा पण करू शकता, BSc योगा पण करू शकता. 12वी सायन्स असेल तर BSc योगा करू शकता. त्याच्यानंतर MA योगा करत तुम्ही ऑलरेडी जर का ग्रॅज्युएशन मध्ये असाल तर तुम्ही MA योगा करू शकता, MSc योगा करू शकता, अकॅडमिक तुमच्या अपलिफ्टमेंटसाठी.
अकॅडमिक अपलिफ्टमेंट म्हणजे शैक्षणिक उन्नती आपली होण्यासाठी. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक विषय जो आहे म्हणजे डिप्लोमामधला सिलेबस, BA चा सिलेबस, MA चा सिलेबस हे कशात अपग्रेड होत जातात, म्हणजे पुढे पुढे जातात. जे काही कदाचित तुम्हाला शिकायला पतंजली योगसूत्रच असेल, पण डिप्लोमामध्ये फक्त महत्वाची सूत्र आहेत. MA मध्ये काय असतं ते डिटेल असतं. हठयोगाचं फक्त इंट्रोडक्शन असते डिप्लोमामध्ये. MA मध्ये हठयोग तुम्हाला पूर्ण शिकायला असतो. मग अशा प्रकारे वेगवेगळं ऍडव्हान्स त्याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. त्याचे जे काही ग्रंथ असतात त्या ग्रंथांवरती टीका पण लिहिलेल्या असतात. टीका म्हणजे त्याचं विवेचन करणारं, त्याचा जो अर्थ असतात ते एक्सप्लेन करणारं, असे त्याला टीका म्हणतात. तर त्या टीकांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणजे आपली शैक्षणिक अपलिफ्टमेंट त्याच्यामध्ये चांगली होईल. मग आपण योगामध्ये MA करू शकतो, MSc करू शकतो, BA BSc करू शकतो. त्याच्यानंतर योगा सर्टिफिकेशन बोर्ड जो आहे मिनिस्ट्री ऑफ आयुषचं, त्याचे सुद्धा वेगवेगळे कोर्सेस आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. तर ते कोर्स आपण करू शकतो. त्याच्यामध्ये योगा प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर, योगा व्हॉलेंटियर, योगा टीचर अँड इव्हॅल्युएटर, तर हे सुद्धा क्षेत्र आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आणि त्याच्यासोबतच योगा थेरपिस्ट म्हणून पण एक कोर्स आहे की जो आपल्याला थेरपी करण्यासाठी उपयुक्त लागतो. असिस्टंट योगा थेरपी पण आहे, म्हणजे जे काही डॉक्टर्स असतात, आयुर्वेदिक डॉक्टर असतील किंवा योगाचे डॉक्टर असतील, त्यांच्या अंडर आपण असिस्टंट योगा थेरपिस्ट म्हणून सुद्धा काम करू शकतो. तर अशा प्रकारे आपली अपलिफ्टमेंट होणे या दृष्टिकोनातून हे कोर्सेस आहेत. हे झाले काही ठराविक ग्रॅज्युएशनचे, पोस्ट ग्रॅज्युएशनचे काही सर्टिफिकेट कोर्सेस. त्याच्या पुढे तुम्ही PhD सुद्धा करू शकता. PhD इन योगा, बरोबर. मग आता PhD योगा करण्यासाठी आता नवीन नियमानुसार जे UGC असतं, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, त्यांनी एक नवीन ऍडवायझरी जारी केली की त्याच्यामध्ये जे विद्यार्थी, योगातले विद्यार्थी ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे म्हणजे MA कम्प्लीट आहे, अशांनी नेट परीक्षा द्यायची. नेट म्हणजे नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट फॉर असिस्टंट प्रोफेसर किंवा JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप. त्याला आपल्याला स्कॉलरशिप मिळते, त्याला पैसे मिळतात आपल्याला, आपण जे संशोधन करतो त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आता नवीन त्यांनी नियम लावलाय की नेट फॉर PhD क्वालिफाय, म्हणजे PhD एक्झाम, PhD साठी बसण्यासाठी किंवा PhD ला ऍडमिशन मिळण्यासाठी नेटमध्येच आता PhD क्वालिफाय असा एक ऑप्शन आहे. पूर्वी फक्त दोनच होते, असिस्टंट प्रोफेसर आणि JRF. म्हणजे नेट पास झाल्यानंतर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर होऊ शकत होता किंवा तुम्ही रिसर्च करू शकत होता, बरोबर. परंतु आता त्यांनी नवीन नियम केले की पूर्वी काय असायचं, PhD साठी आपल्याला प्रत्येक विद्यापीठाची वेगवेगळी एंट्रान्स टेस्ट द्यावी लागायची. पूर्वी आपल्याला काय असायचं, प्रत्येक विद्यापीठात जायचं, प्रत्येक विद्यापीठात ऍप्लिकेशन करायचं, प्रत्येक विद्यापीठाची एंट्रन्स टेस्ट ज्या ज्या तारखेला असेल त्या त्या तारखेला आपल्याला तिथं जायचं, परीक्षा द्यायची. प्रत्येकाचा सिलेबस वेगळा, थोडंफार त्याच्यामध्ये परीक्षेचं स्वरूप वेगळं, टायमिंग वेगळं. तर अशा प्रकारे आपल्याला जावं लागायचं. पण आता तसं नाहीये. आता तुम्ही नेट जर का दिली असेल तर नेट परीक्षा पास असणार आहे आणि PhD क्वालिफाय, नेट परीक्षा देऊन त्यांना जर का PhD क्वालिफाय असं त्याच्यामध्ये लिहून आलेलं असेल तर त्यांना PhD ला ऍडमिशन मिळते वेगवेगळ्या विद्यापीठात. फक्त आपल्याला तिथे जाऊन ऍप्लिकेशन करावं लागतं, परीक्षा द्यायची गरज नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही PhD हा पण एक विषय घेऊन काम करू शकता, कारण की योग क्षेत्रामध्ये रिसर्च करण्यासारखं भरपूर आहे. कारण की बऱ्याच गोष्टी अजून सुद्धा अनरिव्हिल्ड आहेत, ज्याच्यावरती रिसर्च झालेलं नाहीये, ते अजून सुद्धा एका गुहेमध्ये बंदिस्त आहेत. त्याला शोधणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. तुम्ही प्रॅक्टिकल विषय घेऊन अमुक एक आजारावरती आम्ही असं प्रकारे योगा शिकवला, त्यांना फायदा झाला, किंवा एक थेरॉटिकल विषय घेऊन या काही अनपब्लिश्ड मॅन्युस्क्रिप्ट असतात. आपण कैवलधामला गेलो होतो, तिथे बघितलं होतं. त्या मॅन्युस्क्रिप्टचा अभ्यास करायचा, त्याचं कन्व्हर्जन करायचं एखाद्या म्हणजे मराठी किंवा संस्कृत लँग्वेजमध्ये, आणि मग नंतर पुढे ते पब्लिश करायचं. ते सुद्धा PhDचा आपला विषय होऊ शकतो. आणि इतर जे काही
रिसर्च ओरिएंटेड कोर्सेस असतात, तर ते जर का आपण केले तर आपल्याला फायदा होतो. क्लिनिकल रिसर्च म्हणून एक भाग आहे, तर तो क्लिनिकल रिसर्चचा सुद्धा डिप्लोमा आपल्याला BA नंतर किंवा MA नंतर करता येतो. त्याच्यामुळे आपण रिसर्च सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं अकॅडमिक अपलिफ्टमेंट आपली, की प्रत्येकाने ती केली पाहिजे. बरोबर. म्हणजे असं नाही करायचं की आता माझा योगा डिप्लोमा झालाय, माझा क्लास चांगला चालू आहे आणि मला आता काहीच करायची गरज नाही कारण की मला सगळं येतं. बरोबर. जरी सगळं येत असेल तरी प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक डिग्रीमध्ये काही ना काहीतरी वेगळं असतं आणि जरी वेगळं काही नाही मिळालं तरी तुमची मधून नक्की होणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला सगळं येतंय पण MA ची डिग्री नाहीये तरी उपयोग नाही. हे सगळं येतंय पण तुमच्याकडे समजा एखादी क्वालिफाय योगा टीचर इव्हॅल्युएटर आहे आउट ऑफ इंडिया जाण्यासाठी, ते सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुमच्या ज्ञानाचा उपयोग नाही. ठीक आहे. त्यामुळे अकॅडमिक अपलिफ्टमेंट आपल्याला करत जायचं आहे. ठीक आहे. जरी तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असाल, चांगलं तुमचं करिअर त्याच्यामध्ये चाललं असेल तरी सुद्धा. हे झालं अकॅडमिक मध्ये. मी सांगितलं तुम्हाला BA, BSc, MA, MSc, योगा थेरपिस्टचे कोर्सेस, योगा टीचर, योगा इव्हॅल्युएटर, त्याच्यानंतर PhD योगा. मग हे कुठे कुठे आहेत हा एक वेगळा टॉपिक आहे. आपल्याकडे सुद्धा आहेत, बँगलोरला सुद्धा आहे, केवलधामला आहे, त्याच्यानंतर नागपूर विद्यापीठामध्ये सुद्धा आहे, राजस्थानमध्ये सुद्धा आहे. काही PhD चे विद्यार्थी आमचे त्यांनी राजस्थानमध्ये ऍडमिशन घेतली आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये ऍडमिशन घेतलेले आहे. त्याच्यामुळे हा वेगवेगळा विषय झाला. त्याच्यानंतर आता आपण बघूयात की आपलं व्यावसायिक अकॅडमिक अपलिफ्टमेंट झाली, आता प्रोफेशनल अपलिफ्टमेंट आपल्याला कशी करता येईल किंवा कशी आपल्याला करायची. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? तुम्ही जर का बोललात तर मला अजून थोडंसं पुढे सांगता येईल तुम्हाला डिटेल. हॅलो. हा. हा सर, आणि नाव संदीप पण सांगा कोण? मला. रेणुका बोलते सर. हा रेणुका बोल ना. बोला. काही प्रश्न आहे का रेणुका? नाही सर. सर मोनिका बोलते. MD हा. आता डिसेंबर मध्ये एक्झाम असेल, पण मग तुम्ही जसं हे काय काय सांगताय म्हणजे मला तर स्टेप वाईज पण करायला आवडेल BA, MA किंवा BSc, MSc योगा. पण पुढचं आता तुम्ही जसं म्हणलात की अंडर ग्रॅज्युएशन कोणी काय करत असेल तर मग MA योगा करू शकतात, पण आता पोस्ट ग्रॅज्युएशन पण होतंय तर मग PhD योगाचं जे तुम्ही सांगताय ना सर, त्यासाठी प्रयत्न करते असं वाटतं. पण मग ते कधी अप्लाय करायचं किंवा ती कॉमन आता टेस्ट आधी प्रत्येक विद्यापीठात वेगळी असायची म्हणताय ना, आता कॉमन ती NET असते तर ती कधी असते किंवा असं? बरं बरं. एकच मिनिट. हा. आता याच्यामध्ये कसं आहे, तू ऑलरेडी BMS आहेस, त्याच्यानंतर MD पण करते आहेस स्वस्थ वृत्तामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो PhD चा मी ट्रॅक सांगितलेला आहे तर तो आपल्यासाठी थोडासा इलिजिबल नाहीये. परंतु जर का तुला PhD करायचं असेल तर आत्ता सध्या म्हणजे मी जेव्हा आपल्या सेक्टरमध्ये योगामध्ये काम करत होतो तेव्हा योगामध्ये PhD नव्हती MD डॉक्टरांसाठी किंवा BMS डॉक्टरांसाठी. आता MD योगा असा विषय सेपरेट आलेला आहे, किंवा सॉरी PhD योगा असा विषय सेपरेट आलेला आहे, तर तो तू करू शकतेस. ठीक आहे. पहिली गोष्ट. दुसरं, जर का तुला या माध्यमातून PhD करायचं असेल तर तुला योग विषयामध्ये काय करावं लागेल, नेट परीक्षा द्यावी लागेल. त्याची थोडीशी मी माहिती काढतो की MD आपले जे पोस्ट ग्रॅज्युएशन BMS झालेले असतील तर त्यांना योगामध्ये करता येतं का ते आपण माहिती काढून करू शकतो. पण नेट जर का क्वालिफाय झालो तर तू अदर विद्यापीठामध्ये अदर दॅन MHS दुसऱ्या विद्यापीठामध्ये PhD ला ऍप्लिकेशन करू शकतेस. ठीक आहे. म्हणजे योगा विषयामध्ये. त्यामुळे आणि मला वाटतं PhD योगा हा विषय आपल्या MHS मध्ये पण आहे, तर तिथे सुद्धा तू करू शकतेस. ठीक आहे.
थोडंसं डॉक्टरांसाठी आणि थोडंसं नॉन मेडिको त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे अकॅडमिक मध्ये. ठीक आहे. हो सर. त्याच्यानंतर येस, तर आता याच्या मी हा दीपाली शिंदे बोला शिंदे बोलते. योगा बोला. थेरपिस्ट साठी काय काय करावं लागेल? म्हणजे काय अगोदर काय झालेलं असावं असं आहे का? किंवा किती महिन्याचा तो कोर्स असतो काय? हा योगा थेरपिस्ट. सांगतो. माझा अनुभव असा आहे, म्हणजे खरं तर योगा थेरपिस्ट करण्यासाठी कमीत कमी त्यांच्या निकषानुसार असं आहे की 12वी पास किंवा एखादं ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण असणं अपेक्षित आहे. पण माझा अनुभव असा आहे की जर का योगाचं बेसिक काहीच माहित नाही, डायरेक्ट योगा थेरपिस्टला आपण ऍडमिशन घेतली तर आपल्याला तो विषय पण नीट कळत नाही किंवा त्याचं जे काही सिव्हिरिटी आहे ती आपल्या लक्षात येत नाही किंवा त्याची उपयुक्तता आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे जर का पहिल्यांदा तुमचं MA योगा झाला असेल किंवा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही योगा थेरपिस्टला ऍडमिशन घेऊ शकता की जेणेकरून योगा थेरपिस्ट मध्ये जो विषय मेन आपल्याला फोकस करायचे आहेत वेगवेगळ्या आजारानुसार योगासनं किंवा त्याचा होणारा उपयोग कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचे आहेत, बरोबर. तर हे आपल्याला चांगलं कळू शकतं. त्यामुळे प्रॅक्टिकली जरी त्याला असं काही इलिजिबिलिटी नसली तरी माझा अनुभव असा आहे की ज्यांना अगोदरचं काही माहित नसतं त्यांना थेरपिस्टचा कोर्स शिकवून सुद्धा काही कळत नाही किंवा कळायला बराच कालावधी लागतो. पण त्याच्याऐवजी जर का पहिल्यांदा काही योगातलं बेसिक शिक्षण झालं असेल, त्यातल्या त्यात MA डिप्लोमा या गोष्टी जर का झाल्या असतील आणि ते स्वतः चांगले आसनांची प्रॅक्टिस करत असतील तर त्यांना योगा थेरपिस्ट करणं फार सोपं जातं. त्याला ऍप्लिकेशन करायला काही विशेष नाहीये. आपल्याकडे तो कोर्स अवेलेबल आहे. मिनिस्ट्री ऑफ आयुषचा तो कोर्स आहे योगा थेरपिस्टचा, तो आपण करू शकतो. जनरल त्याला डॉक्युमेंटेशन लागतं, 10वी 12वीचं मार्कशीट, आधार जे आपलं MA किंवा डिप्लोमाला लागतं ते फोटो, आधार कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट असं. ठीक आहे. अजून किती दिवसाचा असतो हा? किती महिन्याचा का काय? मग ह्याचं ड्युरेशन तसं तर 9 महिने आणि 2 वर्ष असं असतं किंवा असं अपेक्षित आहे त्यांना. परंतु मी मगाशी सांगितलं की जर का अगोदर बेसिक काहीतरी त्याचं रिक्वायरमेंट पूर्ण झाली असेल, MSc योगा, MA योगा, BA योगा किंवा डिप्लोमा वगैरे असं झालं असेल तर ते आपण त्याचं ड्युरेशन कमी करू शकतो. साधारणतः 6 महिने ते 3 महिने हे त्याचं ड्युरेशन राहतं. फक्त ते रेग्युलर अपेक्षित आहे. कारण की थेरपिस्ट करायची म्हटलं आणि चांगलं थेरपिस्ट व्हायचं असेल, बघा म्हणजे मी नेहमी वैयक्तिक माझा विचार केला तर मी विद्यार्थ्यांना पुढचा विचार करून सांगत असतो. नाहीतर थेरपिस्ट बाहेरच्या मार्केटमध्ये 5 आणि 10 दिवस 15 दिवसाचे पण कोर्सेस अवेलेबल आहेत. पण त्याचा फारसा उपयोग अशा विद्यार्थ्यांना होत नाही. जर का तुम्ही प्रॉपर चांगल्या पद्धतीने ते शिकला तरच त्याचा उपयोग तुम्हाला होईल. ठीक आहे. त्यामुळे ड्युरेशन जेवढं जास्त आणि तुमची प्रॅक्टिस जेवढी जास्त तेवढा तुम्हाला फायदा जास्त. त्याच्यामध्ये इंटर्नशिप पण असते. म्हणजे मी आपल्याकडे आपला जो क्लास आहे किंवा आपला जो कॉलेज आहे त्याच्यामध्ये इंटर्नशिप पण ऍड केलेली आहे. इंटर्नशिप पण तुम्ही करायची आणि मग नंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळतं असं. सर हे झालं ओके सर, अकॅडमिक. बोला. सर हेमा ताकोले बोलतेय. आपल्याला बोला. FY BSc अदर एखादा रेग्युलर कोर्स एखादी विद्यार्थिनी करत असेल रेग्युलर कोर्स FY मध्ये आणि इकडे पण FY BSc करायची असेल, BSc इन योगा करायचं असेल तर करता येईल का? करता येतं, फक्त त्याला तुम्हाला ओपन आणि डिस्टन्स लर्निंग जे असतं, ठीक आहे, तर त्याला ऍडमिशन घ्यावं लागेल. हा म्हणजे आपल्याकडे होईल का ते ऍडमिशन? रेग्युलर नाही, आपल्याकडे आता BA नाहीये, MA ला होईल पण BA नाहीये. तुम्हाला जर का कोणी असेल तर त्यांना मी सांगेल तिथं ते ऍडमिशन घेऊ शकतात, कारण की इकडे ते FY रेग्युलर करतात ना. हा FY रेग्युलर. FY BA ना. हा FY BA ते इकडे रेग्युलर करत असतील तर इकडे त्यांना FY BA ला योगाला ऍडमिशन मिळेल, पण ते डिस्टन्स मध्ये पाहिजे. ठीक आहे. तर ते डिस्टन्सचं मी तुम्हाला माहिती देईल, मला फोन करा, मी तुम्हाला सांगेल. ते कुठे पुण्यात राहिल्यात का? हो पुण्यात, म्हणजे माझ्या मुलीसाठीच बघते मी. पुण्यामध्ये ऍक्च्युली ऑपॉर्च्युनिटी कमी आहेत, पण तरी आपण बोलूयात त्याच्यावर. आहेत तसं स्कोप आहे, तसं तुम्ही 1-2 BA ला ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे.
ठीक आहे. तर आपण पुढे जाऊयात आता व्यावसायिक अपलिफ्टमेंट आपली. बरोबर. मग आता आपण काय काय करू शकतो? ठीक आहे. बऱ्याच वेळा असं असतं की मी जे सांगितलं की तुम्ही शैक्षणिक अपलिफ्टमेंट करा, पण कधी कधी आपल्याला ते जमत नाही लगेच. पहिल्यांदा असं वाटतं की आपल्याला अर्थार्जन व्हावं आणि तेच योगाची प्रॅक्टिस आपली कंटिन्यू व्हावी. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? तर सगळ्यात महत्वाचं, तुमच्या जवळची कोणतीही शाळा असेल, कॉलेज असेल, ठीक आहे, किंवा एखादी जिम असेल, तिथं तुम्ही योगाचे क्लासेस घ्यायला सुरुवात करा. ते तुम्ही करू शकता जर का तुमच्याकडे बेसिक सर्टिफिकेट असेल तर. तुम्ही सर्टिफाईड योगा टीचर झालेला आहात. जर का तुमच्याकडे डिप्लोमाचं सर्टिफिकेट असेल, एमएचं असेल तरी सुद्धा. बरोबर. त्यामुळे तुम्ही अशा शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, जिममध्ये किंवा असे जे काही आपलं जे कॉलेज आहे त्याच्यासारखे काही इन्स्टिट्यूट असतील तर तिथं योगा टीचर म्हणून काम करू शकता. बरोबर. त्याच्यानंतर त्या आरूला हातात घालायला नाही का असेच मला पण म्यूट करा कोणाचं चालू आहे. ज्यांचं आवाज चालू असेल त्यांनी म्यूट करा. स्मिता मॅडम, तुमचं म्यूट करा. सॉरी ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर योगा क्लास तुम्ही स्वतःचा सुरू करू शकता. ठीक आहे. किंवा जरी असे एखादे काही क्लासेस असतील कुठले तर तिथे तुम्ही जाऊन योगाचा क्लास एक बॅच तुम्ही घेऊ शकता. थोडक्यात काय तर आपलं या फील्डमध्ये आपण राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक पाथ तयार करायचा आहे. बरोबर. या फील्डमध्ये आपण राहायला पाहिजे ना. बऱ्याच वेळा काय होतं की नाही मला माझी आवडती शाळा नाहीये, मला लांब पडतंय, मला जवळ नाहीये किंवा माझ्या टायमिंग जुळत नाहीये, त्याच्यामुळे मी करत नाही. मग त्यामुळे काय होतं की आपण गॅप पडतो. म्हणजे पदवी पूर्ण झाल्यानंतर आणि ऍक्च्युअल काम सुरू करणं याच्यामध्ये गॅप पडतो. तर सुरुवातीच्या स्थितीमध्ये तुम्ही जिथे तुम्हाला मिळेल, जेवढ्या मानधनात मिळेल तेवढ्या मानधनात काम करणं सुरू ठेवायचं हे महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही योगा क्लास तुमचे घेऊ शकता. त्याच्यानंतर शाळा कॉलेजेसमध्ये घेऊ शकता. काही ज्या कंपनीज असतात त्या कंपनीजमध्ये तुम्ही अप्रोच होऊ शकता. त्या कंपनीमध्ये योगाचं सेशन घेऊ शकता. आता योगा डे आलेला आहे तर आपल्याला पण बऱ्याच शाळांमध्ये बोलवतात, तसं आपण बऱ्याच शाळांमध्ये जात असतो. तर त्या शाळांमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. कारण की आता आपल्याकडचे जे काही स्टुडंट्स आहेत तर ते अनेक शाळांमध्ये योगा टीचर म्हणून जॉईन झालेले आहेत आणि त्यांना तिथे चांगला अर्थार्जन पण होत आहे. आणि ब्रॅकेटमध्ये आहेत की तुमची प्रॅक्टिस तिथं ठेवणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस जर का तुमची तिथं तुम्ही नीट ठेवली नाही तर काय होतं, तुम्हाला जज करून करतात लोक, बाहेरचे लोक. मला माहिती आहे तुम्हाला योगामधलं सगळं ज्ञान येतं किंवा योगातलं सगळं ज्ञान आहे, पण बाहेरचे लोक जज करताना आसनांची प्रॅक्टिस, तुमची शिकवण्याची स्किल, बरोबर, याच्यावरती तुम्हाला स्वतःला जज करत असतात. त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपल्याला हे सगळं काय करायचं आहे, आपलं स्वतःचं अपलिफ्ट करायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही ऍडव्हान्स योगाची प्रॅक्टिस करू शकता, जो कॉम्पिटिशन योगा म्हणतात त्याच्यामध्ये. बरोबर. आता सध्या आपण काही बेसिक शिकवतो आणि रविवारच्या बॅचला थोडंसं ऍडव्हान्स शिकायचा प्रयत्न करतो किंवा शिकतो. पण माझ्या असं लक्षात आलंय की बरेच जण ती ऍडव्हान्सची प्रॅक्टिस खूप करत नाही किंवा खूप लांब होत नाहीत. तर ती कंटिन्यू ठेवा. जे मी बेसिक शिकवलंय ते तुम्ही चालू ठेवा. बरोबर. किंवा तुम्हाला अगदीच काही करायला जमत नसेल, म्हणजे तुमचा क्लास पण सुरू करता येत नाहीये, शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये तुम्हाला जाता येत नाही, तर कमीत कमी आपल्या जे रेग्युलर क्लास असतो तिथं तुम्ही या. म्हणजे त्याने तुम्हाला त्या फ्लो मध्ये राहायला मदत मिळतो. आता आपण ऑनलाईन क्लासेस पण सुरू केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता की ते तुम्हाला फ्लो मध्ये राहायला, रोजच्या रोज तुम्ही थोडंफार काहीतरी करताय याला फार महत्व आहे. आणि रोजच्या रोज स्वतःमध्ये 1% जरी इम्प्रुव्हमेंट झाली तरी सुद्धा ती 100 दिवसांनी 100% होणार असते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे रोजच्या रोज सातत्य ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे ऍडव्हान्स योगाची प्रॅक्टिस करून तुम्ही कॉम्पिटिशन योगा करणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. कॉम्पिटिटिव्ह योगा केल्यानंतर तुम्ही ते कॉम्पिटिटिव्ह योगा शिकवू सुद्धा शकता. बरोबर. म्हणजे आता वेगवेगळ्या पद्धतीने आपण योगामध्ये काम करू शकतो. एक तर तुम्ही रेग्युलर योगाचे बॅचेस चालू करू शकता,
त्याच्यानंतर लहान मुलांच्या योगाच्या बॅचेस चालू करू शकता, कॉम्पिटिटिव्ह योगा शिकवू शकता, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता बेसिक गोष्टी करू शकता. स्वतःची अपलिपमेंट फक्त त्याच्यामध्ये करा. ठीक आहे. त्याच्यानंतर हॅलो. हा हा, रेणुका बोलते सर. आपल्या इथं हॉस्टेल बोल ना आहे? रेणू. हॉस्टेल आहे? काय काय हॉस्टेल आहे का आपल्या इथं? आपल्या इथं आत्ता हॉस्टेलची सोय नाही आहे, परंतु लवकरच ती होईल. थँक्यू सर. तर मग अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो. शारीरिक शिक्षण, बरोबर, या विषयामध्ये आपण काम करू शकतो. किंवा CBSE, ICSE आणि स्टेट बोर्डाचे जे काही शाळा आहेत तिथे आता योग टीचर म्हणून आपल्याला जॉब मिळू शकतो व्यावसायिक दृष्टिकोनातून. काही ज्यांनी MA केलेलं आहे, अजून PG त्याच्यामध्ये करताय, अजून वेगवेगळे काही कोर्सेस केलेले असतील MA करून, तर त्यांना सहाय्यक प्राध्यापक म्हणून सुद्धा असे जे काही योगा टीचर आहेत, योगाचे कॉलेजेस आहेत, तिथे सुद्धा जॉब मिळू शकतो. आणि ते करत राहायचं. जिथे जिथे तुम्हाला संधी मिळेल तिथे तिथे ते संधीचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, पुढे पुढे जात राहायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर मी मग सांगितलं, जर का तुम्ही चांगल्या प्रकारे योगा थेरपिस्टचा कोर्स केला किंवा योगा टीचर आणि इव्हॅल्युएटर म्हणून काम केलं, इव्हॅल्युएटरचा कोर्स पूर्ण केला, तर मिनिस्ट्री ऑफ आयुष मध्ये जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये पाठवलं जातं, तर तिथे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यासाठी 5 वर्षांचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच जर का कोणत्याही इन्स्टिट्यूटला नुसतं कमी पैशामध्ये किंवा जस्ट जॉईन आहात त्या इन्स्टिट्यूटला, असं जर का 5 वर्ष केलं आणि त्यांच्याकडनं जर का ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं, तरी सुद्धा तुमचं ती क्रायटेरिया फुलफिल होतो आणि तुम्ही आउट ऑफ इंडिया जायला इलिजिबल होता. आणि हे सगळे क्रायटेरिया आपल्याला सहज फुलफिल होत नाही, त्यासाठी आपल्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतात. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे त्याच्यामध्ये विजन ठेवूनच काम करायचं आहे. तुम्हाला जर आउट ऑफ इंडिया जायचं असेल तर ती विजन ठेवा की मला त्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे, त्याच्यामध्ये PG लागतं, योगा टीचर इव्हॅल्युएटर लागतं, बरोबर. त्याच्यानंतर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये. तर त्या सगळ्या गोष्टी करायच्या. जर का तुम्ही म्हटलं की नाही जेव्हा सुटेल तेव्हा बघू, तसं होत नाही. प्रत्येक गोष्टीला एक नियोजन लागतं, एक करिअर लागतं. तुम्हाला वाटलं की माझा योगाचा क्लास सुरू करायचा आहे, तर मला आता सध्या योगा शिकवायचं कसं माहित नाही, तर तुम्ही कोणत्या तरी इन्स्टिट्यूटला जॉईन व्हा. ऑनलाईन आता शिक्षण बरेच उपलब्ध असतात. शिवाय आपलं सुद्धा ऑनलाईन शिक्षण आपण उपलब्ध करून दिलंय, त्याला तुम्ही जॉईन व्हा. त्याच्यानेही तुम्हाला चांगला त्याचा फायदा होईल. आता कसं आहे, जरी तुमचं MA कम्प्लीट झालं असलं, BA कम्प्लीट झालं असलं, डिप्लोमा कम्प्लीट झाला असेल, तरी सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना सोडत नाही. आम्ही प्रत्येक ग्रुपवरती नेहमी हे टाकत असतो की आता हे नवीन उपक्रम होणार आहे, तिथं तुम्ही जॉईन व्हा, करा. तिथून तुमची अकॅडमिक अपलिफ्टमेंट होणं हे गरजेचं आहे. आणि अकॅडमिक सोबत तुमचं शैक्षणिक अपलिफ्टमेंट आणि व्यावसायिक अपलिफ्टमेंट सुद्धा होणार आहे, लक्षात घ्या. किंवा आयुर्वेद उपचार केंद्र जे असतात, आयुर्वेदिक हॉस्पिटल पण आता नवीन नवीन होत आहेत, तिथे सुद्धा योगा टीचर म्हणून संधी असते, तीही करू शकता. फक्त कसं आहे, आता T20च्या जमान्यामध्ये, बरोबर, म्हणजे मुद्दाम मी वापरतोय हा शब्द, T20च्या जमान्यामध्ये जो काही मालक असतो त्याला काय अपेक्षित असतं, म्हणजे एखाद्या संघाचा मालक असतो, आता IPL झाली, त्याला काय अपेक्षित असतं की एखाद्या प्लेयरनी बॉलिंग पण चांगली करावी आणि बॅटिंग पण चांगली करावी, फिल्डिंग पण चांगली करावी, बरोबर, असं अपेक्षित असतं. बरोबर नाही. तसंच जेव्हा आपण एखाद्या संस्थामध्ये जॉईन होतो किंवा एखाद्या आस्थापनेमध्ये जॉईन होतो, तर त्यांचं थोडीशी अपेक्षा अशी असते की त्यांनी फिल्डिंग पण करावी, बॉलिंग पण करावी, बॅटिंग पण करावी, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय की ठीक आहे, योगा टीचर म्हणून तुम्ही जॉईन झाला तरी सुद्धा आमचं थोडंसं मॅनेजमेंट पण सांभाळावं, त्याच्यानंतर आमचं मार्केटिंग पण थोडंसं सांभाळावं. आता ही अपेक्षा थोडीशी सार्थच असते, कारण की प्रत्येक गोष्टीसाठी छोटं छोटं आणि वेगवेगळा माणूस ठेवणं अपेक्षित नसतं किंवा तेवढं जमत नाही आपल्याला. मग एकाच माणसाने जर का केलं तर चांगला फायदा होतो. मग त्यामध्ये तुम्ही सुद्धा स्वतःमध्ये जर का अपलिफ्टमेंट केली स्वतःची की ठीक आहे, मला योगा टीचर म्हणून जॉईन आहे, तर थोडंसं मॅनेजमेंटचं पार्ट मी बघू शकते, शिकायचं. नेहमी शिकत राहायचं, शिकणं सोडायचं नाही.
बरोबर. आता मी सुद्धा इथं बसलोय तरी सुद्धा मी काही ना काहीतरी शिकत असतो. कुठला ना कुठला तरी कोर्स छोटा मोठा हा चालू असतो, कारण की आपली अपलिपमेंट ही त्याच्यातूनच होत असते किंवा आपली क्षमता ओळखणे. आता मी मागं पण कोणाला सांगितलं की एखादं आसन मला चांगलं जमतंय म्हणजे मी आता त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करू शकत नाही असं नाही. तर प्रत्येकाला इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे. हा, सगळ्यांनी हे वाक्य बोला, सगळ्यांनी बोला. जरी आपण ऑनलाईन असलो तरी माईक ऑन करा, सगळ्यांनी माईक ऑन करा. केला का? सगळ्यांनी माईक ऑन करा आणि माझ्यासोबत म्हणा, प्रत्येकाला इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे. म्हणा. प्रत्येकाला इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे. हा, प्रत्येकाला इम्प्रुव्हमेंटला स्कोप असतो. प्रत्येकाला Yes, आता माईक improvement ला बंद scope करा. आहे. याचा काय अर्थ आहे? नेहमी लक्षात ठेवा, मी जरी आता म्हणतोय की मला पण इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे, याचा अर्थ काय? जरी आता मी योगामध्ये पीएचडी केली आहे, जरी मी आता डॉक्टर असलो तरी सुद्धा इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे. माझ्याकडे जे नाहीये ते मी अजून इम्प्रुव्हमेंट करू शकतो. आपला योगाचा हॉल आहे, त्याच्यापेक्षा अजून चांगला हॉल मी करू शकतो. बरोबर, किंवा करणं अपेक्षित आहे. किंवा पर्सनल बोलूयात की समजा मला थोडंसं व्याख्यान द्यायला एखादी अडचण येत असेल, तर मी अजून त्या व्याख्यानामध्ये अजून चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने मी माझं स्वतःला व्याख्यान अजून डेव्हलपमेंट करू शकतो, ह्याच्यामध्ये स्कोप आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा या सगळ्यांमध्ये स्कोप असतो. एखादं आसन करण्यामध्ये हे आसन अजून परफेक्ट कसं होईल, मग परफेक्ट असेल तर त्याच्यामध्ये जास्त वेळ मी कसं थांबेल, जास्त वेळ थांबत असेल तर श्वास कसा घेईल. बरोबर, श्वास घेत असेल व्यवस्थित तर मन कसं स्थिर करेल, मन स्थिर होत असेल तर विचार कसे थांबतील. बरोबर, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला स्कोप असतो. त्यामुळे प्रत्येक जण जरी कोर्स कंप्लीट झाला तरी सगळं येतच अशा भावनेमध्ये राहू नका, कारण की ती भावना प्रत्येकाला मागे खेचते. पुढे जायचं हे लक्षात ठेवा. स्कोप हा प्रत्येकाला असतो, प्रत्येकाला इम्प्रुव्हमेंटला स्कोप असतो. बरोबर. आता आम्ही सकाळच्या बॅचमध्ये शुद्धी क्रिया घेतल्या. ठीक आहे, काहींना फक्त जलनेती किंवा सूत्रनेती करताना ते नाकाच्या आतमध्ये घातलं, शिंकालं बाहेर काढलं. ठीक आहे, काय हरकत नाही. ते अजून चांगल्या पद्धतीने इम्प्रुव्हमेंट करू शकतील. मी जर का चांगलं केलं असेल तर मी अजून अजिबात न डगमगता करू शकतो. श्वासावरती लक्ष देऊन करू शकतो. बरं ठीक आहे, फिजिकली झालं, मेंटली लेवलवरती त्याचा फायदा इम्प्रुव्हमेंट आपण करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे इम्प्रुव्हमेंट आपल्याला स्वतःला करायचं आहे. मग ही इम्प्रुव्हमेंट करता करता व्यावसायिक आणि शैक्षणिक अशा दोन्ही प्रकारे आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मगाचा विषय T20चा की ज्याच्यामध्ये आपण निसर्गोपचार केंद्र जे आहेत त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. तिथे योगाची बॅच एकच असते सकाळची, पण दिवसभर मग या व्यक्तीला काय करणार, तर दिवसभर या व्यक्तीला मॅनेजमेंटमध्ये किंवा जर का तुम्ही काही पंचकर्माचे कोर्सेस केले तर पंचकर्माच्या कोर्सेसमध्ये मग रुग्णांचे पंचकर्म करणे. बरोबर, किंवा निसर्गोपचार करणे. बरोबर, त्यांना डायटरी ऍडवाइस देणे. बरोबर, आपल्याकडे थोड्या दिवसामध्ये डाएटचा पण आपण कोर्स करणार आहे की जो आपल्याला अलाइड आहे, योगा टीचर्सला अलाइड आहे. कारण की आपल्याकडे बरेच लोक वजन कमी करण्यासाठी त्याच्यानंतर असे डाएट मागण्यासाठी येत असतात वेगवेगळ्या आजारावरती. तर त्यांना आपण त्या प्रकारे डाएट पार्ट सुद्धा सांगता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, सुरुवातीला कदाचित तुम्हाला अगदी कोर्स करूनच सांगता येईल असं काही नाही, पण तुम्ही काही आता समजा आता उदाहरण आपलं घेऊ की आम्ही कशा पद्धतीने डाएट सांगतो, त्या पद्धतीने डाएट का सांगतो, कशा पद्धतीने आपल्याला सांगायला पाहिजे, कशावरून डाएट प्लॅन थोडासा बदल झाला पाहिजे, याचा तुम्ही बेसिक नॉलेज घेतलं तरी त्यांना तुम्ही ते सांगू शकता. आणि नंतर स्वतःमध्ये त्याची इम्प्लिमेंट करा. तुम्हाला असं वाटलंच की येस आपल्याकडे आता रोजचेच भरपूर लोक येतात डाएट विचारायला, तर एखादा कोर्स करा. बरोबर, म्हणजे अलाइड कोर्सेस पण आपण त्याच्यामध्ये करू शकतो ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करणार आहे. आता योग करायला म्हटल्यावर तुम्हाला असं आयुर्वेद हॉस्पिटल, निसर्गोपचार केंद्र, योगा केंद्र की जिथं अनेक फॅसिलिटी उपलब्ध असतात, तर तिथे सुद्धा तुम्हाला काम करायला स्कोप आहे. तुम्ही जर का निसर्गोपचार किंवा पंचकर्माचा कोर्स शिकलात त्यानेही तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि पुढे तुम्ही करू शकता. वेगवेगळे आता आयुर्वेद कॉलेज झालेलं आहे. अजून महत्वाचं वेगवेगळं आता जसं BMS कॉलेज असतात तसं BNYS असं पण कॉलेज निघालेलं आहे. म्हणजे बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगा सायन्स. तिथे सुद्धा योगा टीचर्स लागतात. त्यांना सुद्धा आता तरी ते प्रेफरन्स देत आहेत की BNYS झालेले किंवा BMS झालेले लोकांना. पण जर का तुमचं MA झालं असेल योगामध्ये तर तिथे योगा टीचर म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे.
तर मग अशा वेगवेगळ्या प्रकारे संधी आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध आहेत. योगा थेरपिस्ट म्हणून तुम्ही जर का कोर्स कंप्लीट केला तर तुम्ही योगा थेरपिस्ट म्हणून काम करू शकता. अर्थात त्याला तुमचं नॉलेज तेवढा कॉन्फिडन्स येण्यासाठी तेवढा तुमचं स्वतःची प्रॅक्टिस ही गरजेची असते. तुम्ही केली तर तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला योगा थेरपिस्ट असिस्टंट योगा थेरपिस्ट म्हणून जॉईन होऊ शकता किंवा असं जे काही आयुर्वेदिक हॉस्पिटल निसर्गोपचार केंद्र असतात तिथे सुद्धा जॉईन होऊ शकता. बरोबर. मी मग अशी म्हटलं तर T20चं याच्यासाठी की नुसतंच योगा क्लास घेतोय आणि जातोय असं नाही, तर त्यांना तुमच्यामध्ये काहीतरी स्किल दिसलं पाहिजे आणि ते स्किल दाखवून तुम्ही पुढे जाऊ शकता. त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही रिसॉर्ट्स असतात, वेलनेस रिट्रीट असतात, तिथे सुद्धा तुम्ही योगा टीचर म्हणून काम करू शकता. योगामधलं एखादं तुम्ही पुस्तक लिहू शकता. ठीक आहे. योगातलं तुम्हाला कुठलंही जर का पुस्तक असेल उपलब्ध तर त्याचा किंवा एखादा विषय तुमच्या डोक्यात असेल, हा विषय मुलांपर्यंत गेला पाहिजे, तर अशा विषयावरती तुम्ही पुस्तक लिहू शकता. आता YouTube चॅनल तुम्ही काढू शकता. ऑनलाईन आता बरेच आमचे विद्यार्थी ऑनलाईन सुद्धा क्लास घेत आहेत. बरोबर. आता म्हणजे सगळ्यांची नावं माझ्याकडे नाही आहेत कारण की अधिकृत रिपोर्ट माझ्याकडे आले नाहीत की ते ऑनलाईन क्लास घेतात. पण आपले रील्स वगैरे चांगल्या प्रकारे तयार करतात की ज्याच्यामुळे प्रचार चांगला होतो आपल्या योगाचा. बरोबर. हॅलो सर. हा. योगा थेरपीचा कोर्स तो ऑफलाईनच करायला लागणार ना? काय काय योगा थेरपिस्टचा कोर्स आहे तो ऑफलाईनच करायला लागत असेल ना? हा. आता मी मग सांगितलं तुमचं अगोदर काय झालंय त्याच्यावरती ते अवलंबून असतं आणि तुमची योगाची प्रॅक्टिस कशी आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. मोक्षदा मॅडम बोलताय का? हा सर. हा. हा. तुमच्या अगोदरची प्रॅक्टिस कशी आहे, तुम्ही योगासनं कशी करता त्याच्यावरती ते अवलंबून आहे. त्याचं मी कोर्सचं ड्युरेशन सांगितलं 9 महिने ते 18 महिने त्याचं कोर्सचं ड्युरेशन असतं. पण जर का तुमचं अगोदर शिक्षण झालेलं असेल तर त्याचं ड्युरेशन कमी होतं, पण त्याला तुमची प्रॅक्टिस चांगली असणं गरजेचं आहे. तर तुम्ही होऊ शकता तो. ऑनलाईन पण तो होऊ शकतो. ओके सर. ऑनलाईन पण होऊ शकतो. बेसिक कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये शिकवत असतो. ठीक आहे. काही गोष्टीसाठी तुम्हाला ऑफलाईन यावं लागतं ज्याला आपण इंटर्नशिप म्हणतो. तर ती इंटर्नशिप करायला तुम्हाला यावं लागतं. तर तेव्हा मात्र तुम्ही यायचं असतं. ठीक आहे. म्हणजे पूर्ण कोर्सला तुम्हाला यायची गरज नाही, पण जे महत्वाचे जे काही पार्ट असतात, जसं काही गोष्टी ऑनलाईन शिकवू शकत नाही, जसं ब्लड प्रेशर तपासणं. बरोबर. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला जे काही फ्लेक्झिबिलिटी टेस्ट असतात ते टेस्ट शिकवणं, हे थोडंसं आपल्याला प्रत्यक्ष करावं लागतं. किंवा बऱ्याच वेळा आता म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटचं उदाहरण घेतलं तर काही गोष्टी या आपण स्वतः डिझाईन केलेल्या आहेत. बरोबर. तर त्याच्यासाठी सुद्धा इथं यावं लागतं की तुम्हाला या प्रकारे शिकण्यासाठी. ठीक आहे. तुम्ही जर का अशा प्रकारे चांगलं अकॅडमिक अपलिफ्टमेंट केली तर तुम्ही परदेशात पण योगा टीचर म्हणून जॉईन होऊ शकता. स्वतःचं योगाचं क्लासेस तुम्ही चालू करू शकता. मी रिसर्चचं तुम्हाला सांगितलंच. असे वेगवेगळे मार्ग त्याच्यामध्ये आहेत. सातत्यपूर्ण तुमचा सराव पाहिजे. सतत शिक्षण आणि उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करायचा पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्यामध्ये सेवाभाव पाहिजे. उत्तम संवाद कौशल्य पाहिजे, जे सगळ्यांसाठीच गरजेचं असतं. कारण की आपल्याकडे येणारे पेशंट आपण जरी म्हणतो, आता मी जरी म्हणतो की रेग्युलर सगळ्यांसाठी योगा क्लास केला पाहिजे, ज्याला त्रास आहे त्यांनी सुद्धा, त्रास नाहीये त्यांनी सुद्धा, पण येणाऱ्यांची संख्या अशीच असते की ज्यांना त्रास असतो. बरोबर. त्रास नसणारे असे येणाऱ्यांची संख्या फार कमी असतं. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, योग हा फक्त व्यवसाय नाही. हे लक्षात ठेवा. योग हा फक्त व्यवसाय नाही, तर त्याच्यातून आपल्याला समाजसेवा करायला मिळणारी एक संधी असते. आरोग्य सेवा करण्याची एक संधी असते. आपल्या स्वतःच्या आत्मविकासाचा पण तो एक काय असतो, मार्ग असतो. मी नेहमी एक उदाहरण देतो. आता परत एकदा तुमच्यासाठी सांगतो की क्वचित धर्म, क्वचित अर्थ, क्वचित मैत्री, क्वचित यशः. चिकित्सा नास्ति निष्फला. क्वचित धर्म, क्वचित मैत्री, क्वचित अर्थ, क्वचित यशः. कर्माभ्यास क्वचित चेती, चिकित्सा नास्ति निष्फला. म्हणजे काय, जर का म्हणजे हे खरं वैद्यांच्या बाबतीत लागू आहे.
जर का तुम्ही एखाद्या चिकित्सा करत असाल, म्हणजे ट्रीटमेंट देत असाल एखाद्या विद्यार्थ्याला, तर आपल्याकडून काय होतं, क्वचित धर्म होतो. म्हणजे तुम्ही जर का त्याच्याकडनं काही पैसे घेतले नाही, काय घेतलं नाही, तर तुमच्याकडनं धर्माचं पालन होतं. क्वचित अर्थ, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळतात. क्वचित धर्म, क्वचित अर्थ, क्वचित मैत्री, म्हणजे कदाचित तो रुग्ण तुमचा चांगला मित्र होईल. त्या मित्रातून तुम्हाला, मैत्रित्वातून अनेक गोष्टीचे फायदे होऊ शकतील. क्वचित यशः, म्हणजे क्वचित तुम्हाला यश येईल. बरोबर, म्हणजे असं होतं कधी कधी की एखादा खूपच सिरियस आणि असा वेगळा पेशंट आमच्याकडे येतो की अनेक डॉक्टरांकडे फिरून आलेला आहे पण त्याला रिझल्ट मिळत नाही. मग आम्ही काय करतो की थोडंसं डोकं लावतो की काय याला रिझल्ट मिळत नाही, किंवा कशा प्रकारे त्याला रिझल्ट जास्त चांगल्या पद्धतीने आणता येईल असा विचार करतो. भले त्याच्यातून आपल्याला नुकसान झालं किंवा अपेक्षित फायदा नाही झाला तरी त्याचा विचार करत नाही. तर याच्याने काय होतं, मग त्या आजारावरती आपण केलेला जर का तो आजार बरा झाला तर आपल्याला ते यश मिळतं. आलं लक्षात. आणि समजा यापैकी काहीच झालं नाही, धर्म झाला नाही, मैत्री झाली नाही, यश झालं नाही, अर्थ मिळाला नाही, बरं, म्हणजे पैसे मिळाले नाहीत, तरी सुद्धा तुमचा स्वतःचा अभ्यास होतो त्याच्यात, कर्माभ्यास, म्हणजे स्वतःचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. त्यामुळे कोणतीही चिकित्सा वाया जात नाही. तसंच योगाचं पण आहे, क्वचित धर्म, क्वचित अर्थ, क्वचित मैत्री, क्वचित यशः, कर्माभ्यास क्वचित चेती, योगो नास्ति निष्फला. हा मी तयार केलेला श्लोक आहे की तुम्ही जर का एखाद्याला योग शिकवत असाल तर कदाचित तुमच्याकडून धर्माचरण होईल. बरोबर, त्याच्यानंतर कदाचित तुम्हाला त्याच्यातून अर्थार्जन होईल, पैसे मिळतील. बरोबर, कदाचित तुमचे काही लोक मित्र होतील. बरोबर, आता तुम्ही बघताय आपण सगळे जे काही आम्ही तुम्हाला योगा शिकवतो त्याच्यातून आपली चांगलं मैत्री झाली ना. बरोबर, त्याच्यानंतर क्वचित यश, म्हणजे असे काही असतात ना, काही रुग्ण असतात खूप कधी कधी डिप्रेसिव्ह असतात किंवा त्यांना खूप त्रास झालेला असतो, बाहेर त्रास असतो, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक, असे वेगवेगळ्या प्रकारचे, शारीरिक. आणि त्यांनी काय होतं, ते आपला क्लास जॉईन करतात, त्यांना फिलिंग गुड वाटायला लागतं की नाही सर तुमचा क्लास लावल्यापासून मी छान वाटते, मला छान वाटतंय सर, असं सांगतात पेशंट अक्षरशः. म्हणजे काय, यश आहे आपलं. 2 पैसे त्यांनी दिले नाही दिले तरी काय आपल्याला फरक पडत नाही, पण ते यश मिळतं. आणि एवढं करूनही काहीच मिळालं नाही तर स्वतःचा मात्र अभ्यास होतो. रोज सकाळी उठून तिथं जाणं, तिथं योगा करणं. बरोबर, त्याच्यातून स्वतःचा अभ्यास होतो आणि या अभ्यासाचा उपयोग तुम्हाला पुढे सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे योग कधीही निष्फळ जात नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघू नका, स्वतःचे अपलिफ्टमेंट म्हणून बघा. ऑटोमॅटिक तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता, कारण की तुमच्याकडे जे आहे तेच तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. तुमच्याकडे जे नाही ते तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही. तुम्ही जर का आनंदाने ओतप्रोत भरलेला असाल तर तुम्ही दुसऱ्यांना आनंद देऊ शकता. तुम्ही जर का स्वतः दुःखी असाल, स्वतः डिप्रेस असाल, स्वतःलाच काय करावं ते कळत नसेल तर तुम्ही दुसऱ्याला मार्ग दाखवू शकत नाही. त्यामुळे अभ्यास करा. अभ्यास म्हणजे मी नेहमी सांगतो, स तू दीर्घकाल निरंतर सत्कार सेवितो दृढभूमी. निरंतर, दीर्घकाळपर्यंत आणि सतत जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं पालन करता तेव्हा आपल्याला फायदा होतो. त्यामुळे योगामध्ये करिअर करायचं असेल तर महत्वाचा सातत्यपूर्ण सराव, नियमित स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करत जाणं, उत्तम संवाद कौशल्य आणि स्वतःचा ऍटिट्यूड बदलणं हे फार गरजेचं आहे. ठीक आहे, अजून काय? सर मला विचारायचं कोणाला होतं. शंका आहे का याच्यामध्ये? माझा आवाज येतोय का सर? हो येतोय, बोला ना. कोणाला काही शंका आहे का? मी मगाशी सर तुमचा आवाज येत नाहीये मॅडम. एकच मिनिट. हॅलो. हा हा नमस्ते सर. येतोय आवाज? हा बोला, एकच मिनिट मॅडम, आता सर बोलतात. सर तुमचं नाव सांगा फक्त, मला दिसत नाही नाव, कोण बोलतोय ते. डॉक्टर पंकज पिसाळ. हा येस, बोला सर. नमस्कार. नमस्ते. 15 जून ते 21 जून आपण मोफत योग शिबिर ठेवलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने. ऑनलाईन पण आहे, त्याचं- ऑफलाईन पण आहे ऍक्च्युली ते. हा मी स्वतः ठेवलेलं आहे इथं वहीमध्ये. ओके, हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर त्या संदर्भात म्हणलं की काय सुरुवात, सूक्ष्म व्यायामाने सुरुवात करावी, कसं करावं, त्याच्यामध्ये नियोजन त्यांचं काय करावं.
तेच मला बरं. जरा विचारायचं आता होतं. कसं असतं, आपण जे शिबिर घेतो त्या शिबिरामध्ये आपल्याला बेसिक गोष्टी शिकवाव्या लागतात, कारण की येणारे जे क्लायंट असतात किंवा येणारे जे व्यक्ती असतात त्यांना जास्त डिटेल करता येत नाही किंवा माहीत नसतं. त्यामुळे बेसिक पहिल्यांदा काय करायचं, सूक्ष्म व्यायाम घ्यायचे, म्हणजे मानेचे व्यायाम, कमरेचे सूक्ष्म व्यायाम, फक्त मान पुढे करणे, मागे करणे, इकडे करणे, बरोबर. कमरेचे व्यायाम, हातांचे, मनगटाचे व्यायाम, सूक्ष्म व्यायामाने सुरुवात करायची, म्हणजे त्यांना जमायला लागतं. नंतर प्रार्थना घ्यायची, बरोबर. त्याच्यानंतर बसून 4 योगासनं घ्यायचे फक्त, पर्वतासन, योग मुद्रासन, कटिचक्रासन, बरोबर, वक्रासन, बस एवढंच घ्यायचे. त्याच्यानंतर उभं राहायला सांगायचं, उभं राहून ताडासन, तिर्यक ताडासन, त्रिकोणासन एवढंच घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर का तुमचा क्राऊड चांगला असेल, त्यांना जमत असेल सगळं, तर सूर्यनमस्कार घ्यायचे 4, नाहीतर नाही घ्यायचे. ठीक आहे. आणि मग पाठीवर झोपून आसनं घ्यायचे, एक अर्ध पवन मुक्तासन, उत्तान पादासन एका पायाने, ठीक आहे, आणि पूर्ण पवन मुक्तासन. नंतर पोटावर झोपून भुजंगासन, त्याच्यानंतर शलभासन आणि शशांक म्हणजे भुजंग शशांकासन करून संपवायचं, म्हणजे आसनं संपवायची. नंतर कपालभाती घ्यायची 3 मिनिटासाठी, 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं. नंतर अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ओमकार गुंजन, अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम. नंतर थोडा वेळ ध्यान करायचं त्यांचं, एक 3 ते 5 मिनिटं, आणि ओमकार गुंजन करायची, शांती मंत्र घ्यायचा आणि मग संपवायचं. बरोबर. साधारणतः 1 तासामध्ये हे होतं. आणि थोडी थोडी त्याच्यामध्ये माहिती पण द्यायची की एखादं आसन असेल तर ते आसन कसं करायचं, त्याचा कोणत्या आजारावरती आपल्याला फायदा होऊ शकतो, ती गोष्ट. डेलीच्या ह्याच्यामध्ये आता हे आपण पहिल्या दिवशी घेतलं, सगळं पहिल्या दिवशीच होणार का एका दिवशी? नाही, आता कसं असतं, हे पहिल्या दिवशी आपण घेतलं तर आता हे मी तुम्हाला जनरल सांगितलं. याच्यामध्ये तुम्ही थोडा बदल करू शकता, म्हणजे पहिल्या दिवशी फक्त कपालभाती घ्या, दुसऱ्या दिवशी कपालभाती अनुलोम विलोम प्राणायाम घ्या, तिसऱ्या दिवशी भ्रामरी घ्या, चौथ्या दिवशी रिपीट करा, बरोबर. हे असं म्हणजे आपण रिपीट करू शकतो. हे काय, आणि मी मगाशी सांगितलं तसं सगळ्यांनाच सगळं जमतच असं नाही, बरोबर. त्यामुळे त्यांना ते तुम्ही रिपीट घेतलं तरी त्यांच्यासाठी ते नवीनच असतं 5ही दिवस. त्यामुळे तुम्ही ते काही गोष्टी, 1-2 गोष्टी आज वेळेच्या याच्यानुसार जर का नाही घेतल्या तरी चालतील. जर का तुम्हाला वाटलं की क्राऊड चांगला करतो तर एखादी गोष्ट, तर सेतुबंधासन वाढवू शकता, पूर्ण पवन मुक्तासन वाढवू शकता, शलभासन वेगळ्या प्रकारे थोडंसं वाढवू शकता, बरोबर. वक्रासन च्या ऐवजी गोमुखासन त्याच्यामध्ये ऍड करू शकता. तुम्ही ऍडिशनल स्कोप आहे, त्यामुळे तो काय विषय नाही. फक्त तुमचा समोरचा क्राऊड काय त्याच्यावरून ठरवायचं, आणि सिंपल घ्यायचं, फार अवघड नाही घ्यायचं. ओके. माझं नियोजन असं होतं की डेली ठराविक आसनं, प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम आणि बेसिक माहिती योगाविषयी वगैरे, योग आयुर्वेद संबंध बरोबर काय आहे, हे आहे, बरोबर योगाची प्लॅनिंग आहे माहिती सर काय तुमचं, आहे. काही हरकत नाही. फक्त सुरुवात सूक्ष्म व्यायामाने करा, म्हणजे पेशंट टेन्शन घेत नाही किंवा त्यांना काही असं खूप अवघड आहे असं काही वाटत नाही. हळूहळू वाढवायचं. ठीक आहे. ओके. ठीक आहे. सूर्यनमस्कार पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पहिल्या 2-3 दिवस घेऊ नका, 4थ्या-5व्या दिवसापासून सूर्यनमस्कार घ्या, म्हणजे ते पण जरा फॅमिलियर होतात आणि मग करू शकतील. आणि अगोदरच इन्स्ट्रक्शन द्यायचं, मी 4 सांगितलेत म्हणजे 4 करू नका, 2 केले तरी चालतील, 1 केलं तरी चालेल, पण जेवढं जमतं तेवढं करा, म्हणजे त्यांना फ्रेंडली वाटतं. बरोबर. ठीक. येस सर. थँक्यू. वेणू मॅडम तुम्ही बोलत होतात. सर मी बोलू शकते का? हा, ते इंगळे मॅडम काहीतरी बोलायचं होतं ना मॅडम, आहात का तुम्ही? तोपर्यंत बोला शैलजा मॅडम तुम्ही. हा, नमस्ते सर. शैलजा कदम बोलते कराडवरून. जेव्हापासून मी आपल्याकडे डिप्लोमा आपला योगचा केला तेव्हापासून माझे क्लासेस कंटिन्यू सुरू आहेत, आणि लेडीजचा रिझल्ट पण खूप छान येत आहेत, फीडबॅक पण सगळ्यांचे चांगले आहेत. आणि तुमच्याकडे जे शिकले ऑनलाईन पद्धत जी मेथड जी होती त्या पद्धतीनेच मी घेते, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या म्हणजे साधकांना असं वाटतच नाही की आपण ऑनलाईन शिकतोय. एवढ्या छान पद्धतीने तुम्ही शिकवलेलं, त्यामुळे त्याचा बेनिफिट नक्कीच होतोय. आणि कंटिन्यू क्लासेस सुरू आहे त्यामुळे छान वाटते.
अजिबातच त्यात खंड पडलेला नाहीये. व्हेरिएशन्स तुम्ही जे शिकवलेले होते ते पण आम्ही घेतोय. सूर्यनमस्काराची पद्धत पण तुमची खूप छान होती. त्यामुळे त्या पद्धतीने सगळं छानपैकी सुरू आहे. तर आता MA साठी ऍडमिशन घेतेय मी. मॅडमशी झालंय हो बोलणं. हा बर आणि बर तुम्ही जे आता सांगत होतात की आपली सेल्फ इम्प्रुव्हमेंट खूप गरजेची आहे. कारण की ते हो आता हो लक्षात यायला लागले. जसे क्लास सुरू आहेत तेव्हा येणाऱ्या साधकांना पण काही ना काहीतरी व्हेरिएशन द्यावं लागतं. व्हेरिएशन त्यामुळे पाहिजे असतं बरोबर. तोचतोपणा लोकांना लेडीजना आवडत नाही. त्यामुळे आठवड्याभराचा जो काय आपलं शेड्यूल असेल त्याच्यामध्ये वेगळे पण दिलं तर ते खूप गरजेचं आहे देणं. त्यामुळे अजून त्यांनाही चांगलं छान असतं. वाटतं. रिझल्ट चांगले येतात. त्यामुळे एकंदरीत छान म्हणजे तुमची जी मेथड होती ना ती खूपच छान आहे. त्यामुळे मलाही शिकवताना इतकं छान वाटतं आणि समोरून आता लेडीज सांगतात की तुम्ही खूप छान शिकवता किंवा तुमच्या सूर्यनमस्काराची पद्धत चांगली आहे. त्यामुळे थँक्यू सर, मॅडम. येस येस नक्कीच. मी मगाशी म्हटलं तसंच की अपलिपमेंट करावीच लागते, कारण की आता माझं सुद्धा असं झालंय आता खरं तर की मी सुद्धा तेच तेच शिकून, मी काल परवाच माझ्या मते आमच्या क्लासमध्येच बोललो की तेच तेच शिकून बोर झाले, आता आपण वेगवेगळं शिकत जाऊ. बरोबर. आमच्या जर का असतील कोणी तर त्यांना माहित असेल मी हेच वाक्य बोललो. जसं तुम्हाला होतं तसं आम्हाला पण होतं की आता तेच तेच शिकून बोर झालंय, आता आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून. असं आहे. सर मोनिका बोलते. आता मॅडमनी सांगितलं तसंच आहे. म्हणजे इकडे पण आता जे कॉलेजला अटॅच सर आहेत तर त्यांचं आयुष असं क्लिनिक IPD पण आहे आयुर्वेदाचं. मग योगा हॉल पण आहे तिथे. मग त्यांनी बोलवलेलं. हम्म मग काही पेशंट्स हम्म झाले 4-5 असे वेगवेगळे ऍडमिटेड किंवा OPD बेसिसवर हम्म येणारे. मग त्यात पण म्हणजे जसं मॅडम बोलल्या की तुमची पद्धत आणि तुम्ही शिकवल्याप्रमाणे शिकवल्याने त्यांची पण तशीच प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद होतो, अभिप्राय की चांगलं घेताय, चांगलं शिकवताय असं. ते तुमच्यामुळे आणि हम्म मॅममुळेच आहे सर. आणि बाकी पण आपण दुसरे पण पाहिले ना जे स्टँडर्ड पद्धत किंवा आता हल्ली हाबिल्ड आणि सौरभ बोत्राला वगैरे पण सगळे फॉलो करतात. आज पण त्यांचा तो गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड आयुषशी कनेक्टेड होता. तर ते हम्म. पण वेगळं काही नाही तर आपल्यासारखंच घेतात किंवा हे पण. आणि त्यात पण तुम्ही आता जसं बोलला की व्हेरिएशन्स किंवा असं बदल, तर ते पण प्रयत्न करत आहोत सर. म्हणजे तुमची फुटस्टेप नक्की फॉलो करणं, तुम्हाला फॉलो करणं. नक्कीच आणि त्यांनी फायदा होतच असतो आपल्याला. हं? ठीक आहे. तर असं अपलिपमेंट करा, स्वतःमध्ये बदल करा, करत राहा. मी सांगितलं तसं क्लास घेतोय म्हणजे सगळं झालं असं नाही. अपलिपमेंट करत राहा, शैक्षणिक अपलिपमेंट करा, अकॅडमिक अपलिपमेंट, व्यावसायिक अपलिपमेंट हे करा आणि स्वतःमध्ये सुद्धा अपलिपमेंट करा. जर का तुम्ही आता शारीरिक लेवलवर करत असाल तर श्वासाच्या लेवलवरती करा. जर का तुम्ही श्वासाच्या लेवलवरती करत असाल तर मनाच्या लेवलवरती करा. जर का मनाच्या लेवलवरती करत असाल तर आत्म्याच्या लेवलवरती करा. बरोबर. तरच तुम्हाला योगाचा चांगला फायदा होईल. आलं लक्षात. त्यामुळे हे सातत्याने करण्याची गोष्ट आहे. ही एका दिवसात होत नाही किंवा त्याच्यामध्ये बदल होत नाही. हं? ठीक आहे. येस सर, हा मला हॅलो सर. हा हॅलो सर. प्रीती हा गेडाम इंगळे बोलते. मॅडम बोला. हा एकच सर, मिनिट तुम्ही पटकन. म्हटलं ना कंपनीच्या ठिकाणी पण आपण असे हे हो शिबिरांचं हो यांचं आयोजन करू शकतो. मग ते हो. कशी प्रोसेस असते किंवा त्यांना कसं अप्लिकेशन द्यावं लागतं किंवा विजिट काय नाही असते? कसं असतं, पहिले तर तुमचा एक चांगला CV तयार करा. बरोबर. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही स्वतःचा एक चांगला CV तयार करा आणि तुमच्या ओळखीची जर का एखादी कंपनी असेल, तिथले HR असतात, त्या HR ला भेटायचं, त्यांच्याकडे HR त्या कंपनीचा ईमेल ID घ्यायचा, ईमेल करायचा किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटायचं आणि मग ते तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतात. ठीक आहे. तेव्हा ही प्रोसेस असते. हे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणं थोडंसं जिकिरीचं पण असतं. त्यांना सुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवाव्या लागतात. आपल्यामधलं नॉलेज, कौशल्य, स्किल आणि तुमचा कॉन्फिडन्स हे सगळं त्यांना दिसायला पाहिजे. हं? ठीक आहे. येस सर. आणि म्हणजे जरी तशी संधी भेटली तर मग प्रेझेंटेशन कसं, हेच जसं आपलं असतं त्याचप्रमाणेच ना? हो, जसं असतं तसं. आपलं जे शिकवतो तेच बेसिक शिकवायचं तुम्ही. ठीक आहे. कारण की मी तुम्हाला मागे सांगितलं की आपण हे जे बेसिक शिकलेलो आहे ते तर तुम्ही बेसिक शिकलाय, पण बाकीच्या लोकांना तर तेवढं पण माहित नसतं ना. त्याच्यामुळे त्यांना हे नवीनच असतं, त्यांच्यासाठी हे फायदेशीरच असतं. हं? येस. थँक्यू सर. येस. सर. मी डॉक्टर शिल्पा बोलते. सर. माझं एकच मिनिट. हा डॉक्टर शिल्पा मॅडम बोला. सर, तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात जसं स्कोप आहे तसं तुम्ही सांगितलं. मला फक्त हे विचारायचं की एज क्रायटेरिया कुठे कुठे लागू आहे? म्हणजे एज क्रायटेरियानुसारच आपल्याला अप्लाय करता येतं की बियॉन्ड 45 वगैरे
नाही नाही, करता आता कसं आहे, फक्त आउट ऑफ इंडिया जायचं असेल, ठीक आहे, तर आपल्याला 45 एज लिमिट आहे, ठीक आहे. अदरवाईज कुठल्याही फील्डमध्ये फारसं एज लिमिट नाही, शिकायला पण नाही आणि करिअरला पण नाही. फक्त प्राध्यापक म्हणून जॉईन करायचं असेल तर तिथं तो एक क्रायटेरिया असतो की 50-45चा. पण जर का मिळत नसेल तर ते आपल्याला जॉईन करू शकतात. तो पण क्रायटेरिया त्याच्यावर नाही. फक्त आउट ऑफ इंडिया जायचं असेल तरच त्याला एज लिमिट असतं. अदरवाईज एज लिमिट नाही. म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी वगैरे जे आहेत गव्हर्नमेंटचे तिथे आपण अप्लाय करू शकतो. येस, तिथं तुम्ही अप्लाय करू शकता, बिंदास करा. ओके सर, थँक्यू. सर अजून एक विचारायचं होतं. आता माझे स्वतःचे क्लासेस सुरू आहेत, योगा सेंटर सुरू आहे. तर मी आपल्या डिप्लोमा सोबत मी बाकी पण मेडिकल योग आणि पंचकर्म पण शिकले. तर अजून मला काय शिकावं लागेल? त्याच्यामध्ये अजून काही कोर्सेस आहेत किंवा आता गव्हर्नमेंटचे आता रोज वेगवेगळे काही काही नवीन रूल्स निघतायत. तर आपण सगळं लिगली प्रोसेस आपली व्यवस्थित ठेवण्यासाठी काही कोर्सेस किंवा काही असेल तर सांगू शकाल का? आता तुम्ही जे केलेले आहेत तेवढे सफिशियंट आहेत. पण ओके. तुम्हाला जर का कुठं जॉईन व्हायचं असेल तर त्याला डिग्री किंवा मास्टर्स वगैरे असणं अपेक्षित आहे. ओके. नाही आता एम ए साठी मी घेतेच आहे ऍडमिशन, पण अजून काही वेगळं काही अजून काही करावं लागेल का? नाही, एवढं बास. फक्त ओके. जॉब वगैरे करायचा असेल तरच सर्टिफिकेटची फारशी गरज हा. असते, अदरवाईज नाही. नाही जॉब नाहीच पण मला करायचा, स्वतःचं पण सेंटरच आहे तेच स्वतःचा कंटिन्यू छान. हा. बस ते कंटिन्यू करायला तुम्हाला एवढं सफिशियंट आहे. पण मी मगाशी म्हटलं तशी स्वतःची अपलिफ्टमेंट नॉलेज वाईज पण येस. आणि अकॅडमिक पण याच्यासाठी तुम्ही एम ए करा. ओके येस सर, थँक्यू. सर प्रीती गेडाम बोलते. हा बोला मॅडम. ऍक्च्युली आज मला सर तुमच्याशी नाही बोलायचं आहे, मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की आता आपलं जसं 2-3 दिवसाच्या आधी नाही का बोलणं झालेलं, तर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की म्हणजे ऍक्च्युली मी खरंच खूप नशिबवान आहे की मी सरांची स्टुडंट आहेत. मला 1-2 दिवसाच्या आधी मला एका हॉस्पिटलला लेक्चर द्यायला बोलवलं होतं पीसीओडी आणि इनफर्टिलिटी आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वरती. तर तिथे मला त्याच्यावरती योगा किती इफेक्टिव्ह आहे हे मला लेक्चर तिथे द्यायचं होतं. तिथे BMS झालेले 25 डॉक्टर्स आलेले होते. तर मी 2 दिवसाच्या आधी मी सरांना फोन केला की सर असं असं आहे आणि मला खूप म्हणजे नाही का घाबरल्यासारखं होतंय, मी कसं देऊ मला कळत नाहीये. हे माझं फर्स्ट लेक्चर आहे. मला सरांनी इतकं छान समजून सांगितलं, इतकं छान गाईड केलं की मी जेव्हा लेक्चर द्यायसाठी गेले तर 1.5 तास कधी झाला मला कळालंच नाही. मला तिथले जे टीचर्स होते, डॉक्टर्स होते ते म्हटले की मॅडम तुम्हाला फक्त 1 तासासाठी बोलवलेलं आहे आणि ऑलरेडी तुमचा 1.5 तास तुम्ही आमचा घेतलेला आहे. आणि ती जी सगळी 25 स्टुडंट होती ते म्हटले की तुम्ही इतकं छान समजून सांगितलेलं आहे. आसन सुद्धा इतकी छान करून दाखवलेली आहे. स्पेशली म्हणजे जे नॉलेज आहे स्पेशली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, इनफर्टिलिटीचं जे तुम्ही सर मला सांगितलेलं होतं सगळं की PMOS वगैरे सगळं नाही का कशा प्रकारे ते ओव्हरीज वरती म्हणजे ओव्हरीज वरती ते कशा प्रकारे ते त्यांनी हे केलेलं आहे, एंडोमेट्री सिस्टीम कशा प्रकारे त्यांनी कव्हर केलेली आहे बॉडीची आणि त्यामुळे मग आपले कसे हार्मोन्स जे आहेत ते इनबॅलन्स होतात. त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम्स वरती आपल्या परत सिम्पॅथेटिव्ह नर्वस सिस्टीम वरती कसं ते म्हणजे त्यांनी कशा प्रकारे ते इफेक्ट होतोय आपल्याला परत सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम्स वरती. तर योगा केल्यामुळं परत ते कसे त्यांचे ऍक्टिव्हिटी कमी करू शकतो आपण, जास्त करू शकतो. तर ते मी सगळं तुम्ही ज्या प्रकारे मला गाईड केलं होतं त्या प्रकारे मी सगळं नाही का व्यवस्थित त्यांना समजून सांगितलं. मी हे तुम्हाला स्पेशली एकट्यात थँक्यू म्हणू शकत होते, पण मला आज खूप म्हणजे आनंद होत आहे. मला इतकं छान वाटलं ते लेक्चर देताना का आज मला सगळ्यांसमोर सांगावंसं वाटतंय का मी खरंच तुमची स्टुडंट आहेत आणि मी खरंच लकी आहे. म्हणजे तुम्ही ऍज अ वैद्य म्हणून असेलच सर, नो डाऊट की तुम्ही खूप छान वैद्य असाल, एक डॉक्टर म्हणून खूप छान असेल, पण तुम्ही टीचर म्हणून पण खूप चांगला आहात. म्हणजे नाही का काही माणसं यशस्वी असतात, काही म्हणजे प्रेरणादायी असतात किंवा आणि काही अशी असतात की ज्यांच्या सहवासात राहिल्यामुळं दुसऱ्यांचं आयुष्य चांगलं होतं. म्हणजे जसं की वटवृक्ष त्याच्या खाली जर राहिलं तर म्हणजे काही ते छोटं रोपटं होतं नाही. त्याच्या सावलीत त्याच्यासोबत राहून राहून सुद्धा नाही का खूप आयुष्यात मोठं होऊ शकता येतं. आणि सेम त्या टाईप मध्ये तुम्ही आहात सर. म्हणजे जर तुमच्या सोबत जर राहिलं तर म्हणजे नाही का कमी काहीच होणार नाही आयुष्यात, पण प्रगती नक्कीच होऊ शकते. हे मला त्या दिवशीच्या लेक्चर वरती फोन जेव्हा चालू होता आपला तेव्हा आमच्या मी दवाखान्यात बसलो तेव्हा दवाखान्यातल्या मधल्या ताई होत्या. त्या म्हटलं सर कोणाचा फोन होता?
म्हटलं आमचे एक विद्यार्थी आहे त्यांचं लेक्चर आहे. मग ते म्हटलं अहो सर तुम्ही लेक्चर कसं घ्यायचं ते सांगितलं का तिला लेक्चर दिलं? म्हटलं ते अप्रत्यक्षरित्या लेक्चरच झालं म्हटलं माझं कारण 15-20 ऍक्च्युली मी ते मिनिटाचं. खूप घाबरले होते हम्म. की ते बीएमएस ठीक आहे. डॉक्टर झालेले आहे. आय एम जस्ट योगा थेरपिस्ट आहे, योगा स्टुडंट म्हणून नाही का, मी त्यांना कशी नाही नाही, गाईड असं काय नाही. करणार. अजून पण अजून पण तुम्ही हा. चांगलं अपलिफ्ट करू शकता. या लेक्चर मध्ये काय तुमच्या चुका झाल्या असतील त्या पुढच्या लेक्चर मध्ये सुधारायच्या. ठीक आहे, असं हा होत राहतं. हं? हा ठीक नाही आहे. पण त्या थँक्यू दिवशीचं खरंच थँक्यू खूप छान तुमच्या झालं सर. रिव्ह्यू बद्दल. हा थँक्यू. नाही तुमचं थँक्यू सर की तुम्ही नाही का इतकं छान मला समजून सांगितलं. आणि त्याच प्रकारे आपल्या बॅच मध्ये ज्या शिल्पा मॅडम आहे त्यांनी पण मला खूप छान गाईड केलेलं. हा म्हणजे येस येस. कॉन्फिडन्स जो लागतो आपल्याला नाही का, तो हो कॉन्फिडन्स हो त्यांनी हो. मला दिला की हा काही टेन्शन घेऊ नको, बिंदास जा म्हणून. आणि बिंदास बोलायचं. फक्त आता कसं होतं थोडं थोडं नॉलेज अपडेट करत राहायचं त्याच्यामध्ये. कुकडे मॅडम बोला. एक शेवटचा प्रश्न घेऊ कारण की माझ्याकडे पेशंट पण आलेले आहेत त्याच्यामुळे ओके ओके 12ची वेळ आहे आपली. सर मला हे विचारायचं होतं की योगा हम्म. थेरपिस्ट मध्ये थेअरी पेपर पण होणार की फक्त प्रॅक्टिकल असतो त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल पण असतं कोर्स आणि मध्ये, योगा थेरपिस्टच्या कोर्स थेअरी मध्ये? थेअरी पेपर पण असतो आणि ऑनलाईन MCQ पॅटर्न पण असतो. असं आहे. MCQ पॅटर्न हॅलो. असतो त्याच्यामध्ये. ओके ओके. येतो आवाज? MCQ हा हा MCQ पॅटर्न मध्ये पेपर असतो त्याच्यामध्ये ओके ओके. योगा थेरपिस्टच्या पेपरमध्ये. बर त्याचे बर. 2 प्रकार आहेत. एक मिनिस्ट्री ऑफ आयुषचा जो योगा थेरपिस्टचा पेपर आहे, असिस्टंट योगा थेरपिस्ट, तर हा त्याच्यामध्ये हा MCQ पॅटर्न असतो. आणि दुसरं हा. जर का विद्यापीठाचे काही थेरपिस्टचे कोर्स असतील तर त्याच्यामध्ये थेअरी पेपर असतात कम्प्लीट. ओके मग 2 मधून कुठला चांगला असतो? आयुष मिनिस्ट्रीचा जास्त चांगला कारण की मिनिस्ट्री ऑफ आयुषचा आहे ना तो त्याच्यामुळे. हो. आणि सर म्हणजे योगा थेरपिस्टच्या कोर्स नंतर आपण जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात तिथे योगा थेरपिस्टच्या जागा निघतात त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतो का? करू शकता अप्लाय. चालेल, एवढंच करू शकता. विचारायचं होतं. ओके. थँक्यू. करू शकता. आणि इथे मी सांगेल की फक्त गव्हर्नमेंटच्याच मागे लागू नका कारण की गव्हर्नमेंटमध्ये जॉब तर मिळू शकतो आपल्याला पण कामाचा स्कोप फार कमी असतो. फक्त त्याच्या मागे लागू नका. ते चांगलंच आहे, वाईट नाहीये, पण स्कोप कमी असतो आपल्याला आपलं अपलिफ्टमेंट करायला थोडंसं. पण इतर सुद्धा त्याच्यामध्ये हो. भरपूर स्कोप आहे. ठीक आहे. ओके ओके ओके. तर येस. सर तुमची सकाळची लिंक परत आम्ही MA करत होतो त्यावेळेस येत होती आम्हाला सकाळची लिंक रोजची असते येस, ते. ते मी आम्ही आता काही येत त्याचं रिवाइज नाही, ती ऍक्च्युली लिंक तीच आहे, ती चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते आहे लिंक का? शोधून जॉईन केलं तरी सुद्धा चालू शकतं. पण त्याचं आता सर एक नवीन आम्ही काय झालंय त्याच्यामध्ये जरा सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मेसेज पाठवू ग्रुपवरती. ठीक आहे. ओके तर ओके संध्याकाळचं सर. ऑनलाईन सेशन नाहीये का आता अवेलेबल 6 to 7 ज्या आधी व्हायचं इव्हनिंगला? नाहीये, सकाळचंच आहे फक्त. ओके. सर ऍक्च्युली सकाळचं पॉसिबल नाही होतंय. प्रॅक्टिस तर सुरू आहे माझं पण एक वर्ष झालं आता तुमच्या अंडर मधून हे झालं तर ते परत ठीक आहे. करायचं बघूयात, असतं. आपण करू त्याचा विचार करू. ओके ओके. चालेल चालेल. हा. थँक्यू सर तुम्ही मार्गदर्शन दिल्याबद्दल. खूप खूप येस येस धन्यवाद. तर माझा एक येस. प्रश्न आहे म्हणजे हा. योगा थेरपिस्ट मध्ये असं आता MA चा कसा सिलेबस आपला 2 वर्षाचा थेअरी प्रॅक्टिकल तसं योगा थेरपिस्ट मध्ये वेगळं काय आहे? त्याच्यामध्ये वेगळं जास्त प्रमाणामध्ये अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, थोडंसं डिटेल, योगाचे बेसिक कन्सेप्ट जे थेरपीशी रिलेटेड असतात ते कन्सेप्ट आणि डिसीज ओरिएंटेड पार्ट असं जास्त आहे त्याच्यामध्ये. मग MA बेटर का योगा थेरपिस्ट सर? तर तुम्हाला पुढे काय करायचं त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे दोन्हीही चांगले कोर्सेस आहेत. फक्त तुम्हाला पुढे कुठल्या फील्डमध्ये काम करायचं आहे त्याच्यावरून आपण ते ठरवू शकतो. आणि योगा थेरपिस्ट हे सर्टिफिकेशन आहे आणि हे जे आहे ते डिग्री आहे. बरोबर. त्याच्यामुळे दोन्ही एकमेकांना वेगवेगळे आणि पूरक आहेत असं आहे. तो 1 वर्षाचा कोर्स आहे का? आणि त्याची फीस वगैरे आता MA ची कशी 16,000 YCMA ची त्याची 40,000 रुपये फी आहे. वर्षाची. म्हणजे कंप्लीट वर्षच नाही, तर कोर्सची असते. त्याचं काही ड्युरेशन असतं त्या ड्युरेशनची. ओके. म्हणजे ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड जास्त प्रॅक्टिकली असं आहे का? प्रॅक्टिकल ओरिएंटेड ते जास्त असतं पार्ट.
ओके ओके सर, थँक्यू. येस. चलो आपण थांबूयात आज इथेच. मला असं वाटतं मी बऱ्यापैकी चांगलं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्याच अजून त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होईल नक्की. पण सगळ्यांनी सातत्य ठेवा, अभ्यास करा आणि प्रॅक्टिस करा. ठीक आहे. थँक्यू. हो सर. तुमचे हरी रिव्ह्यू ओम. नंतर याच्यावरती पाठवा, आपापल्या पर्टिक्युलर ग्रुपवरती. थँक्यू. थँक्यू सर. ओके, थँक्यू. हरिओम. थँक्यू. हरी ओम. थँक्यू सर. हरी ओम. थँक्यू. हो. हो.